शकतो, या शक्यता त्या ठिकाणी फेटाळता येतील का? आणि या छात्रों की गूंजच्या माध्यमातून कुठल्या मुद्द्यांना आपण हात घालणार आहात? विशालजी, मागच्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये 154 पेपर फुटले. आता ताजा नीटचा पेपर फुटला, सरकारनं मान्य केलं, पुन्हा परीक्षा घेतली, जंतर मंतरवर आंदोलन झालं, न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना मारून फोडून काढलं, मुलींचा विनयभंग झाला, मुलींना मारलं. महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला. असे पेपर व्यापमचा घोटाळा मध्य प्रदेशमध्ये झाला. या सगळ्या घोटाळ्यांच्या विरोधामध्ये आपण बोलतोय. त्याशिवाय नुसतं पेपर फुटीच नाही, तर या देशामध्ये शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण जे आता या शैक्षणिक सत्रामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे घटत आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत, मुलींना शाळेत जाण्यासाठी नीट रस्ते नाहीयेत, त्या शाळांमध्ये मुलींना नीट टॉयलेट बाथरूमची सोय नाही, म्हणून मुली छोट्या मोठ्या व्हिडिओ करतायत, बोलतायत, त्यांचा आवाज बनणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम आहे. हे ध्यानात घेऊन राहुलजी देशभर फिरत आहेत. साधा मुद्दा आहे आमचा की काँग्रेसच्या नेत्यांच्या शाळेतले मुली इथं येणार आहेत असा आरोप केला. काँग्रेसच्या नेत्यांनी शाळा काढल्या, त्या शाळेमध्ये मुली असतात आणि त्या मुली येणार आहेत, त्याच्यात काय चुकलं? तुमच्या नेत्यांनी काय केलं सांगा ना. काढली देवेंद्रजी फडणवीसांनी अंगणवाडी, एक शाळा काढली, एक कॉलेज काढलं, एक विद्यापीठ काढलं, कुणाला ज्ञानदान दिलं नाही दिलं. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी शाळा काढल्या हे आम्ही छाती ठोकून अभिमानानं सांगतो. विद्यापीठं काढली, कॉलेज काढली. नंतर सांगतो, माझं होऊ द्या, माझं कंप्लीट होऊ द्या. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली जी आज माध्यमांसमोरचं वक्तव्य होतं ते साफ चुकीचं होतं. राहुलजी पुण्यामध्ये येत आहेत, महाराष्ट्रामध्ये येत आहेत. हे पुणे हे सावित्रीमाईचं पुणे आहे. या पुण्यामध्ये सावित्रीमाईला मुली शिकायच्या म्हणल्यानंतर शेणगोटे मारलेली जी मंडळी होती, त्याच विचाराची मंडळी आज राहुलजींना विरोध करतायत. हे पुणे मुक्ता साळवेंचं पुणे आहे, हे पुणे मासाहेब जिजाऊंचं पुणे आहे, हे आद्य शिक्षिका फातिमा शेख यांचं पुणे आहे. पुण्यामध्ये राहुलजींनी येणं आणि महिला मुलींच्या प्रश्नाबद्दल, शिक्षणाबद्दल, त्यांच्या रोजगाराबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या सुरक्षेबद्दल बोलणं हे महाराष्ट्राचं राजकारण बदलणारी गोष्ट आहे. आणि शिक्षणाच्या प्रश्नावर जर राजकीय पक्ष बोलत असतील तर ते चांगलं आहे. विरोधी पक्ष नेते जर 5-25 हजार मुलींसमोर येऊन उभं राहून बोलत असतील तर ते चांगलं आहे. नरेंद्र मोदी साहेब मुलांसमोर कधी येणार आहेत? नरेंद्र मोदी साहेब ट्विटर आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओ सोडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला सामोरे कधी जाणार आहेत? 10,000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस साहेब कधी घेणार आहेत? नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान कधी घेणार आहेत? याचं उत्तर द्यावं. बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अजित चव्हाण देतील. ट्रेंड मांडण्याचा काळ गेला. विद्यार्थ्यांच्या समोर मोदी साहेब काय येत नाहीत? संसदेत अमित शहा येत नाहीत, विद्यार्थ्यांच्या समोर नरेंद्र मोदी येत नाहीत. आणि देवेंद्रजी म्हणतायत ते काँग्रेसच्या मुलींना बोलणार आहेत. काँग्रेस असो, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी सगळ्या आमच्या लेकी आहेत, सगळ्या मुलींचं स्वागत आहे. भाजपानं सुद्धा त्यांच्या मुली कार्यक्रमाला पाठवाव्या. इथं भविष्याबद्दल चर्चा होईल, इथं कुणाचा द्वेष नाही शिकवणार, इथं जात धर्म पंथाच्या पलीकडे आम्ही एक राष्ट्र म्हणून या राष्ट्राचं भविष्य, या राष्ट्राचं शिक्षण सांगण्यासाठी राहुलजी येत आहेत. बरं, मला एक सांगा अजितजी, एका बाजूला विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि त्याची सरकार किंवा सत्ताधारी आणि विरोधक काळजी घेत आहे असं दाखवलं तरी जातं, मात्र विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न हे बाजूला सारून कुठेतरी होणारं राजकारण हे त्रासदायक ठरताना दिसतं. कारण ज्यावेळेला विद्यार्थी आपल्या सोशल मीडियावरती व्यक्त होताना दिसतात त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नाहीये. मात्र